एटीएसच्या कारवाईचा रवी वर्माला मोठा दणका आहे। रवी वर्माचं लग्न मोडल्याची माहिती समोर आली आहे। आईनं ठरवलेलं लग्न मोडल्याची माहिती समोर येते। ठाणे एटीएसनं केलेल्या कारवाईमध्ये ठाण्यातील रवी वर्मा याचं लग्न मोडलंय। एटीएसनं कारवाई केल्यामुळे त्याचं लग्न मोडल्याची माहिती समोर येते। काही दिवसांपूर्वी त्याच्या आईनं त्याचं लग्न ठरवलं होतं, मात्र आता रवी वर्माला अटक केल्यानंतर त्याचं लग्न मोडल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, एटीएसनं रवी वर्माला धक्का दिला आणि त्यानंतर त्याचं लग्न मोडल्याची माहिती आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, एकंदरीत पाहायचं झालं तर एटीएसने ही मोठी कारवाई केलेली आहे। नेव्हल डॉकमध्ये फिटरचं काम करत असणारा रवी वर्मा जो आहे तो सध्या एटीएसच्या ताब्यात आहे। पोलीस त्याची चौकशी करतायत, कसून चौकशी करतायत। जी संवेदनशील माहिती दिलेली आहे ती काय काय माहिती दिली या संदर्भात त्याची चौकशी सुरू आहे। मात्र आता एक माहिती समोर येते की ही कारवाई झाल्यानंतर त्याचं लग्न ठरलं होतं, मात्र आता ते लग्न मोडण्यात आलेलं आहे। त्याच्या आईने अशी माहिती दिलेली आहे। काही दिवसांपूर्वीच त्याची आई लग्न ठरवण्यासाठी गेली होती, लग्न ठरलं देखील होतं, पत्रिका देखील छापायला दिल्या होत्या। मात्र आता ही बातमी समोर आल्यानंतर, त्याला अटक झाल्यानंतर हे लग्न जे आहे ते मोडलेलं आहे। त्यामुळे एक मोठा धक्का जो आहे तो रवी वर्माला मिळालेला आहे। आता एटीएस मधून त्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर नेमकी काय माहिती समोर येते, कोणते संवेदनशील माहिती त्याने एटीएसला पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला दिले, हे एटीएस सांगेल। त्यानंतरच ही सगळी माहिती जी आहे ती आपल्याला मिळू शकेल। निश्चित कुणाल, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।